नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दारूबंदी पोलीस किंवा आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये महाराष्ट्रात उत्पादन शुल्क पोलीस कॉन्स्टेबल किंवा उत्पादन शुल्क जवान असं सुद्धा म्हणतो। तर बघा या ठिकाणी या पदासंदर्भात आपण असे हे काही मुद्दे मांडलेले आहे। कोणताही या ठिकाणी मुद्दा सुटणार नाही याची या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे। तर बघा पहिला जो मुद्दा आहे, दारूबंदी पोलीस पद कसे आहे, थोडक्यात आपण या ठिकाणी तुलना केलेली आहे। ती तुलना म्हटलं म्हणजे अशी की महाराष्ट्र पोलीस, त्याच्यानंतर कारागृह पोलीस, SRPF पोलीस, चालक पोलीस आणि तुमचं बँडमॅन पोलीस, तर या 5 घटकातील जे हे पद आहे, तर या पदासंदर्भात आपण थोडक्यात या ठिकाणी तुलना करू। बघा हे पद या 5 पदांपेक्षा काहीतरी वेगळं आहे। निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, हे जे 5 पद आहे मी तुम्हाला आता सांगितले, या 5 पदांपेक्षा हे पद वेगळंच आहे। इवन मी म्हणेन तुमचं त्याच्यामध्ये वन खात्यातलं वनरक्षक हे पद पण आपण त्या ठिकाणी घेऊ। आता ते 5 पद त्या 5 घटकांमधले आणि एक खात्यातलं पद ते म्हटलं म्हणजे वनरक्षक, हे इथे त्या ठिकाणी आपण प्लस करू आणि एकूण ते 6 घटक झाले। तर त्या 6 घटकांची आपण ह्या एका पदाशी तुलना करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच त्या 6 पदांपेक्षा हे जे तुमचं पद आहे, दारूबंदी पोलीस किंवा उत्पादन शुल्क जवान, तर हे पद निश्चितच त्या सर्व पदांपेक्षा उत्कृष्ट आहे। आता उत्कृष्ट आहे तर कशा प्रकारे उत्कृष्ट आहे, नेमकं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हटलं म्हणजे यांना शक्यतो ऑफिशियलच जॉब असतो। शक्यतो हे जे जवान असतात यांना वर्दीधारक नोकरी आहे, बरोबर, वर्दीधारक नोकरी हे आहे, परंतु यांना शक्यतो दैनंदिन कामकाज करत असताना वर्दी ही घालावी लागत नाही। म्हणजेच हे शक्यतो सिव्हिल कपड्यांवरच आपलं कर्तव्य पार पाडत असतात। हे महत्त्वाचं कारण आहे। त्याच्यानंतर बघा थोडक्यात आपण महाराष्ट्र पोलीस यांची तुलना करू। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र पोलीस हे जे पद आहे, या पदाला किती ताण असतो, किती लोड असतो, भरपूर प्रमाणामध्ये त्यांना काम करावं लागतं। तर या ठिकाणी आपण त्या पदाची तुलना याच्याशी करू की यांना कोणत्याच प्रकारचं, आता त्यांच्या मॅन्युअलनुसार कर्तव्य तर असतंच, परंतु त्या मानाने यांना कोणत्याच प्रकारे कामकाज नसतं। आता उदाहरणार्थ कुठं काही चोरी झाली, कुठं काही दंगाधोपा झाला, कुठं काही ॲक्सिडेंट झाला, कोणतीही काही घटना झाली असेल, तर त्या ठिकाणी निश्चितच महाराष्ट्र पोलीस यांना पाचारण केलं जातं, त्यांना तिथं जावं लागतं। तर त्याच्या उलट यांना तसं आहे का? तर निश्चितच यांना तसं नाही आहे। यांना फक्त त्यांचं जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलनुसारच कर्तव्य हे करावं लागतं। तर हे आपण अशी एक छोटीशी त्यांची तुलना केली इतर घटकांची। तर निश्चितच त्या घटकांपेक्षा हे जे पद आहे तुमचं दारूबंदी पोलीस, हे निश्चितच खूप चांगलं पद आहे। बघा दुसरा जो मुद्दा आहे, याला शैक्षणिक पात्रता काय आहे? बघा तुमचं महाराष्ट्र पोलीस असेल किंवा सगळे तुमचे ते घटक घेऊ आपण, तर त्यांना जे शैक्षणिक पात्रता आहे ती 12वी पास आहे। इवन तुमचं जे फॉरेस्ट खात्यामधलं वनरक्षक पद आहे, याला सुद्धा 12वी पास क्वालिफिकेशन हे लागत असतं, शैक्षणिक पात्रता। तर या ठिकाणी या पदाला फक्त आणि फक्त 10वी पास, किती, 10वी पास एवढी शैक्षणिक पात्रता ही लागत असते। झाली शैक्षणिक पात्रता तुमची। पुढचा जो मुद्दा आहे, पगार किती असतो, पगार काय? बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा। आपण जे नोकरी करतो, आपण जे कर्तव्य करतो किंवा आपण जे काम करतो, तर ते कशासाठी करतो? पगारासाठी। चांगला पगार मिळावा आपल्याला, या कारणासाठी आपण तिथं त्या घटकामध्ये, मग तो कोणताही घटक असो, त्या ठिकाणी आपण
नोकरी करत असतो, काम करत असतो, कर्तव्य करत असतो. तर बघा या ठिकाणी दारूबंदी पोलीस यांचा जो पगार आहे सेम, म्हणजे महाराष्ट्र पोलीस असेल, कारागृह पोलीस असेल, ते सर्व तुम्ही घटक त्या ठिकाणी घेऊ शकता. तर सेम त्यांच्यासारखंच 21,700, किती 21,700 एवढं बेसिक यांना सुद्धा आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे महाराष्ट्र पोलीस यांचा पगार पडतो अगदी सेम त्याप्रमाणेच तुमचं दारूबंदी पोलीस यांचा सुद्धा पगार पडत असतो. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता काय, पुढचा मुद्दा शारीरिक पात्रता. बघा आता या ठिकाणी शारीरिक पात्रतेमध्ये थोडा बदल आहे. तो बदल कसा मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. बघा आपले जे जवान आहे, तर या जवान पुरुष मंडळीला उंची जे दिलेली आहे या ठिकाणी ते सेम दिलेली आहे 165 सेंटीमीटर. किती 165 सेंटीमीटर पुरुष मंडळीला उंची दिलेली आहे. आणि छाती ही सेम पोलीस भरतीसारखीच आहे, म्हणजेच न फुगवून 79 आणि फुगवल्यानंतर 84, म्हणजेच 5 सेंटीमीटरचा फरक या ठिकाणी सुद्धा दिलेला आहे छातीमध्ये पुरुषांसाठी. तर आता महिलांचं या ठिकाणी थोडं उलट आहे महाराष्ट्र पोलीस पेक्षा, किंवा तुमचे जे इतर घटक आहे तुमचे त्या घटकांपेक्षाही, म्हणजे यांचं तर या ठिकाणी सारखंच आहे, परंतु या ठिकाणी महिलांचं जे आहे उंचीच्या बाबतीत या ठिकाणी थोडं आपल्याला वेगळं पाहायला मिळते. ते म्हटलं म्हणजे महिलांची जी उंची आहे या ठिकाणी ते 160 सेंटीमीटर, 160 सेंटीमीटर उंची महिलांना या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक या ठिकाणी फरक आहे. तो फरक म्हटलं म्हणजे वजनाचा. आता पुरुषांना या ठिकाणी वजन वगैरे असं काही त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे. पुरुष म्हणजे 40 किलोग्रॅमचा जरी त्या ठिकाणी पुरुष असला तरी तो त्या ठिकाणी क्वालिफाय होतो. परंतु महिलांचं या ठिकाणी थोडं वेगळं दिलेलं आहे. महिलांना त्या ठिकाणी त्यांनी वजन दिलेलं आहे. ते वजन म्हटलं म्हणजे 50 किलोग्रॅम. किती 50 किलोग्रॅम एवढं वजन त्या ठिकाणी महिलांचं पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला थोडा फरक या ठिकाणी जाणवतो. शारीरिक पात्रता काय तर 165 उंची ही पुरुषांची, छाती तुम्हाला सांगितलंच की 79 न फुगवता, आणि 5 सेंटीमीटरचा फरक म्हणजे 84 फुगवता आलीच पाहिजे. आणि महिलांचं उंची किती 160 सेंटीमीटर, आणि वजन महिलांना आहे फक्त वजन, पुरुषांना नाही. किती वजन 50 किलोग्रॅम एवढं वजन या ठिकाणी महिलांचं पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे लेखी किती गुणांची असते, काय काय या ठिकाणी विचारलं जातं लेखीमध्ये. तर बघा लेखी जी आहे तुमची या ठिकाणी 120 मार्कांची होणार आहे. त्याच्यामध्ये 4 विषय दिलेले आहेत त्यांनी. तर बघा पहिला जो विषय आहे बुद्धिमत्ता हा विषय आहे. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय आहे. तिसरा जो विषय आहे मराठी आपली भाषा, मराठी व्याकरण वगैरे. आणि त्याच्यानंतर चौथा जो विषय आहे इंग्रजी. या पदामध्ये आपल्याला काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं लेखीच्या बाबतीत. वेगळं काय तर या ठिकाणी इंग्रजी हा विषय दिलेला आहे. आता हे जे 4 विषय दिलेले आहे हे प्रत्येकी 30-30 मार्कांचे आहे. प्रत्येकी किती 30-30 मार्कांचे. 3 चौक 12 म्हणजेच 120 मार्कांची तुमची लेखी परीक्षा या ठिकाणी होणार आहे. 120 मार्कांची लेखी परीक्षा झाल्यानंतर आता याच्यामध्ये लेखी परीक्षेमध्ये सुद्धा बरंच वेगळं या ठिकाणी दिलेलं आहे. थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी सांगतो वेगळं कसं. तर बघा महाराष्ट्र पोलीस किंवा तुमचे ते इतर घटक असतील त्यांना लेखी परीक्षा आहे, परंतु त्यांना नकारात्मक गुण पद्धती आहे का हो? तर नाही. महाराष्ट्र पोलीस किंवा ते इतर घटक आहे त्यांना नकारात्मक गुण पद्धती नसते, परंतु दारूबंदी पोलीस याच्यामधला जो जवान आहे आणि याची जे लेखी परीक्षा होणार आहे तर याच्यासाठी नकारात्मक गुण पद्धती ही दिलेली आहे. नकारात्मक गुण पद्धती म्हणजेच काय बघा, समजा आपण घेऊ 5 प्रश्न. 5 प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवले
आणि 5 प्रश्न सोडवल्यानंतर त्या 5 प्रश्नांमधील तुमचे 4 प्रश्न हे चुकले. किती? 4 प्रश्न हे तुमचे त्या ठिकाणी चुकत आहे. तर जो तुमचा या 5 मधला एक प्रश्न बरोबर आलेला आहे, काय? या 5 प्रश्नांमधला तुमचा एक प्रश्न जो बरोबर आलेला आहे, तर तो प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी चूक दिला जाईल. यालाच थोडक्यात नकारात्मक गुणपद्धती असं म्हणतात. तर या ठिकाणी तुलना जर केली आपण त्या 4 ते 5 घटकांची, तर त्यांच्या लेखी परीक्षेमध्ये आणि यांच्या लेखी परीक्षेमध्ये खूप तुम्हाला फरक दिसून येतो. तो फरक म्हटलं म्हणजे असा, नकारात्मक गुणपद्धती या ठिकाणी असते. तर अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा होणार आहे 120 मार्कांची आणि नकारात्मक गुणपद्धती तुम्हाला राहणार आहे. 120 मार्कांची तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. आता शारीरिक चाचणी किती मार्कांची? ती 80 गुणांची. तर बघा, महाराष्ट्र पोलीस किंवा तुमचे इतर ते 4 ते 5 घटक असतील, त्यांच्यासाठी म्हणजे सध्याची जी भरती प्रक्रिया चालू आहे आपली महाराष्ट्र पोलीस, तर यांना रनिंग जी असते, लॉंग रनिंग, ही लॉंग रनिंग किती मीटर आहे? 1600 मीटर आहे. तर या ठिकाणी 1500 मीटर अशी रनिंग दिलेली आहे. इथं 3 इव्हेंट दिलेले आहे, तिथं पण 3 इव्हेंट आहे, इथं पण 3 इव्हेंट आहे. 3 इव्हेंट कोणकोणते ते आपण बघू. पहिला इव्हेंट इथं जो येतो तो 1500 मीटरचा येतो. किती? 1500 मीटर. त्याच्यानंतर दुसरा इव्हेंट 100 मीटर येतो आणि तिसरा जो इव्हेंट आहे तो इव्हेंट येतो गोळाफेक. गोळाफेक. परंतु याच्यामध्ये फरक आहे. फरक कसा? मी तुम्हाला सांगितलंच की महाराष्ट्र पोलीस यांना जी लॉंग रनिंग असते ती 1600 मीटर असते, इथं किती असते? 1500 मीटर. त्याच्यानंतर 100 मीटर गोळाफेक हे तर त्यांना पण असतं, यांना पण असतं. परंतु इथं मार्कांचं जे वेटेज दिलेलं आहे ते वेटेज बघा. 1500 मीटरला 30 मार्क आहे, 100 मीटरला सुद्धा 30 मार्क आहे आणि तुमचा गोळ्याला 20 मार्क आहे. याची जर टोटल केली तर ती टोटल आपल्याला 80 मार्कांची या ठिकाणी मिळते. तर अशा प्रकारे शारीरिक चाचणी दारूबंदी पोलीस किंवा दारूबंदी जवान किंवा उत्पादन शुल्क जवान यांची या ठिकाणी होत असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच ही भरती येऊ घातलेली आहे. तर अशा प्रकारे आपण सविस्तरपणे या पदासंदर्भात सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही याचे फॉर्म भरा. खूप चांगली पोस्ट आहे. इवन मी तुम्हाला सांगितलं की जे तुमचे 5 हे घटक आणि 6वा तुमचा वन खात्याचा घटक, या 6ही घटकांपेक्षा खूप जबरदस्त पद आहे, खूप उत्कृष्ट पद आहे. तर या ठिकाणी थांबू विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद, जय भारत.